व्यूहरचना असणार आहे? नक्कीच मागील 4 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती ते आता शहराचा प्रथम नागरिक आज डिक्लेअर झालेला आहे आणि आनंद होतो आहे की खुल्या प्रवर्गासाठी हा झालेला आहे. मग याच्यामध्ये महिला पण होऊ शकते, पुरुष पण होऊ शकतो आणि इतर प्रवर्गातील कुणीही होऊ शकतं. त्याच्यामुळे तो एक आनंद आहे. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं नेहमी भारतीय जनता पार्टी हा प्रयत्न करत असतो आणि त्याप्रमाणेच आम्ही कोर कमिटी आज किंवा उद्या आम्ही बैठक घेऊन जी काही नावं आहेत ती नावं आम्ही वरती पक्षश्रेष्ठींकडे पाठवेल आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील. खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपला भरभरून यश मिळालं असलं तरी खूप गटतट असल्याचं बोललं जातं. तुमचा स्वतःचा एक गट आहे, महेश लांडगेंचा आहे, नव्यानं दाखल झालेले राहुल कलाटे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे असे वेगवेगळे गट आहेत असं म्हणतात. त्यामुळं महापौर पदासाठी संघर्ष होण्याची चिन्ह आहे, त्याच्यावर कसा तोडगा काढणार? नाही, नक्कीच हे जे काही तुम्ही गटातटाचं राजकारण म्हणताय हे फक्त तुमच्या माध्यमांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असं गटतट काही चालत नाही आणि जो कोणी महापौर होणार आहे तो जे काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांचं विजन घेऊन जाणारा महापौर असणार आहे आणि माननीय मोदीजींनी जो 2047ला विकसित भारत घडवण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याचा पाया रचण्याचं काम हा उद्याचा येणारा महापौर करणार आहे. त्याच्यामुळे गटतट न पाहता आम्ही विकासाला महत्त्व दिलं आहे आणि विकासाच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक सक्षम महापौर या शहराला आम्ही प्रथम नागरिक देणार आहोत. खुल्या प्रवर्गातल्या असल्यामुळे कोणीही आता महापौर होऊ शकते. तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे की पुरुष द्यावा, महिला द्यावा की आणखी? नाही, आम्ही आता ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक नावं आम्ही काढू आणि सर्वसमावेशक नावं काढल्यानंतर पक्षश्रेष्ठी ज्याच्यावर शिक्कामोर्तब करेल तो आम्ही सगळेजण मान्य करू.